सांगली महानगरपालिका निवडणुका युवा इच्छुक उमेदवारांना मनसेची पसंती। सांगली दिनांक 14/12/2025 सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवकांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्णय घेतला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या दमाचे, स्वच्छ प्रतिमेचे व जनतेशी थेट संपर्क असलेले युवा उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे। आज सांगली येथील मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखतीत मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ पत्रकार कुलदीप देवकुळे, सांगली विधानसभा क्षेत्राचे विभागाध्यक्ष श्रीधर करंडे व शहर अध्यक्ष सुरेश टेंगले यांच्या उपस्थितीत पार पडल्या। महानगरपालिकेच्या विविध प्रभागातून 31 इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजेरी लावली होती। पक्ष कार्यालयावर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। युवकांसह सामाजिक कार्यात सक्रिय असलेले, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले व जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केलेले उमेदवार पुढे आणण्याचा मनसेचा विशेष भर आहे। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभावी व निर्णायक कामगिरी करण्याच्या दृष्टीने ही उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। प्रभाग निहाय ताकद, जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी, कार्याचा अनुभव व पक्षनिष्ठा या सर्व बाबींचा सखोल विचार करूनच अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येणार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले। या प्रक्रियेमुळे सांगली महानगरपालिकेच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची नांदी होणार असून मनसे आगामी निवडणुकीत सक्षम व विश्वासार्ह पर्याय म्हणून जनतेसमोर उभी राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, सांगली। कॅमेरामॅन पियुष भाटेसह संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट।